Hello students, I am Shahaji Thumre sir from Solapur, presenting English grammar, direct, indirect speech. Direct, indirect speech. In Marathi, it is called as प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कथन. In Marathi, it is called as प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कथन. This is a very important grammar topic. Students, I'm going to deal with this topic in various parts. डायरेक्ट इनडायरेक्ट हा टॉपिक मी वेगवेगळ्या भागामध्ये आपल्या समोर घेऊन येत आहे. पहिल्या भागामध्ये मी डायरेक्ट इंटू इनडायरेक्ट स्पीच करताना टेन्स मध्ये, प्रोनाउन्स मध्ये आणि अदर वर्ड्स काळात, सर्वनामात व इतर शब्दात काय काय बदल होतात हे सांगणार आहे. नंतर सेंटेन्स वाईज वाक्यांप्रमाणे इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं, त्याचे बदल कोणकोणते होतात, रिपोर्टिव्ह वर्ब काय असतंय, कंजंक्शन काय असतंय, हे तुम्हाला वेगवेगळ्या भागामध्ये मी सांगणार आहे. स्टुडंट्स, फॉर धिस टॉपिक particularly I request all the students to watch all the videos till the end. It is like your classroom teaching feel. हे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण ऐकत असताना हे जसं तुम्ही वर्गात ग्रामर शिकता तशाच पद्धतीने फील आपणास येणार आहे. मी तुमच्याशी लिहित लिहित कन्सेप्ट एक्सप्लेन करत करत, रायटिंग करत करत मी पुढे हा टॉपिक घेऊन जात आहे. सो लेट अस बिगिन, बट बिफोर दॅट डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. सबस्क्राईब करायला विसरू नका. In order that you will get more and more grammar related videos, other videos in a very easy and simple language. So let's go for the topic direct indirect speech. Students, there are two types of narration. There are two types of narration. कथनाचे दोन प्रकार आहेत. There are two types of narration. Number one, direct speech. कथनाचे दोन प्रकार आहेत. First one, direct speech. It is called as in Marathi प्रत्यक्ष कथन. याला प्रत्यक्ष कथन असे म्हणतात. Definition: when the two persons speak, when the two persons speak directly in front of, when the two persons speak directly जेव्हा दोन व्यक्ती किंवा अधिक व्यक्ती एकमेकांसमोर किंवा एकमेकांशी थेट बोलतात, डायरेक्ट बोलतात, इट इज कॉल्ड ॲज इनडायरेक्ट स्पीच. त्याला आपण इनडायरेक्ट स्पीच असं म्हणायचं. इट इज कॉल्ड ॲज इनडायरेक्ट स्पीच when two persons speak directly. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांशी समोरासमोर बोलतात त्याला डायरेक्ट स्पीच असे म्हणतात.
फॉर एक्झाम्पल, he said to his friend. बोललेलं वाक्य हे नेहमी डबल अवतरण चिन्हामध्ये असतं. कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा, आय एम हॅपी टुडे, फुल स्टॉप, इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. नाउ स्टुडंट्स, जेव्हा दोन व्यक्ती समोरासमोर बोलत असतात, एकमेकांशी थेट संवाद साधतात, त्यास डायरेक्ट स्पीच असे म्हणतात. मीन्स इन डायरेक्ट स्पीच द स्पीकर्स एक्झॅक्ट वर्ड्स आर गिव्हन. जो बोलतो त्याचं स्पीच जसं आहे तसं डबल अवतरण चिन्ह दिलेलं असतं, त्याला म्हणायचं डायरेक्ट स्पीच. इट इज कॉल्ड ॲज डायरेक्ट स्पीच. त्याला आपण डायरेक्ट स्पीच असं म्हणायचं. नाउ इनडायरेक्ट स्पीच, नरेशनचा दुसरा टाईप आहे इनडायरेक्ट स्पीच, अप्रत्यक्ष कथन. अप्रत्यक्ष कथन म्हणजे काय? अप्रत्यक्ष कथन म्हणजे टेलिंग द डायलॉग to a third person, telling the dialogue to a third person or to the third person is indirect speech. दोन व्यक्तीमध्ये झालेला संवाद, it is indirect speech. Telling the dialogue between or statement to a third person without changing meaning. एखाद्या व्यक्तीने विधानात बदल करून पण त्याच विधानाचा अर्थ कायम ठेवून इतरांना सांगणे म्हणजे अप्रत्यक्ष कथन होय. फॉर एक्झाम्पल, Lata said that she was happy that day. या ठिकाणी दॅट कंजंक्शन वापरलेलं आहे, मध्ये कुठे इन्व्हर्टेड कॉमा नाही, रिपोर्टर आणि स्पीच जोडलेला आहे दॅट या कंजंक्शनने, आणि लास्टला आपल्याला फक्त फुल स्टॉप द्यायचा आहे, इन्व्हर्टेड कॉमा काढायचा आहे, रिपोर्टर आणि स्पीच कंजंक्शन जोडायचं आहे. सो दिस सेंटेन्स इज इन इनडायरेक्ट स्पीच. द स्टुडंट्स, आय हॅव क्लिअर्ड यू whether the sentence is in direct speech or indirect speech. दोन व्यक्तीमधील संवाद जो जेव्हा किंवा दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकमेकांसमोर किंवा एकमेकांशी थेट बोलतात तेव्हा त्यास आपण प्रत्यक्ष कथन असं म्हणतो. इन इंग्लिश इट इज कॉल्ड एज डायरेक्ट स्पीच. आणि जेव्हा त्या व्यक्तीमधील संवाद त्या व्यक्ती समोर नसताना त्यांच्यातला संवाद थर्ड पर्सनला सांगणे, त्रयस्थ व्यक्तीला सांगणे, मीन्स इनडायरेक्ट स्पीच. नाउ स्टुडंट्स, very important part I am going to tell you now. Direct into indirect. डायरेक्ट चे इनडायरेक्ट करताना, डायरेक्टचे इनडायरेक्ट करताना
वी हॅव टू डू सम चेंजेस. काही बदल करावे लागतात. डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना काही बदल करावे लागतात. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग आय एम गोइंग टू टेल यू. वॉच व्हिडिओ टिल द एंड. आता आपण सांगतो चेंजेस कुठे कुठे करायचे, कशामध्ये चेंजेस करतात. सगळ्यात महत्वाचं आहे चेंजेस इन टेन्स. तुम्हाला टेन्स मध्ये बदल करावे लागतात. काळामध्ये बदल करावा लागतो. काळ टेन्स मध्ये बदल करायचा आहे. सेकंडली चेंजेस इन प्रोनाउन्स. तुम्हाला सर्वनामात बदल करावे लागतील. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे चेंजेस इन other words showing the time and place. वेळ आणि ठिकाण दर्शविणारे काही वर्ड्स असतात सेंटेन्स मध्ये, तुम्हाला त्यामध्ये बदल करावा लागतो. ना स्टुडंट्स, डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना आपल्याला जे बदल आहेत, चेंजेस आहेत, ते चेंजेस इन टेन्स काळामध्ये बदल, चेंजेस इन प्रोनाउन्स सर्वनामात होणारे बदल, अँड चेंजेस इन अदर वर्ड्स शोईंग द टाइम अँड प्लेस. ज्या शब्दामध्ये वेळ आणि ठिकाणचा बोध होतो अशा काही वर्ड्स मध्ये आपल्याला चेंजेस करायचे आहेत. ना फर्स्ट थिंग आय एम गोइंग टू टेल यू चेंजेस इन टेन्स. सर्वनामात होणारे काळामध्ये होणारे बदल. चेंजेस इन टेन्स. आपल्याला डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना काळामध्ये बदल करावे लागतात. आता डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. सी हाऊ द चेंजेस आर टू बी मेड और टू बी डन. बदल कसे करायचे टेन्स मध्ये आपण ते लक्षात घेऊया. तो चार्ट खूप महत्वाचा आहे, कारण हा जर तुम्हाला चार्ट लक्षात आला तर 50% यू कॅन कन्वर्ट सेंट डायरेक्ट इन टू इनडायरेक्ट स्पीच. त्यातला नंबर 1 ला आहे. नंबर वन, जर डायरेक्ट स्पीच मध्ये सिंपल प्रेझेंट म्हणजे V1 असेल तर इकडं सिंपल पास्ट करायचं आहे. जसं आय राईट अ लेटर, आय रोट अ लेटर. आय डू नॉट नो, आय डिड नॉट नो. सिंपल प्रेझेंटचं सिंपल पास्ट करायचं आहे. नंबर 2, जर समजा एम किंवा इज किंवा आर असेल तर इनडायरेक्ट स्पीच करताना वॉज किंवा त्याचं वेअर मध्ये कन्व्हर्शन करायचं आहे. वर्ब 1चं वर्ब 2, एमिजारचं वॉज वेअर. नेक्स्ट नंबर 3, have or has प्रेझेंट परफेक्ट टेन्स. हॅव हॅज असेल इनडायरेक्ट स्पीच करताना त्या ठिकाणी हॅड घ्यायचं. हॅव हॅजचं हॅड घ्यायचं आहे. नेक्स्ट नंबर 4, जर हॅव बीन और हॅज बीन, हॅव बीन हॅज बीन असेल तर इनडायरेक्ट स्पीच करताना हॅड बीन लिहावे.
नंबर 5, सिंपल पास्ट टेन्स म्हणजे वर्ब टू सिंपल पास्ट टेन्स असेल V2 वर्ब पास्ट टेन्स मध्ये आहे. सिंपल पास्ट असेल त्याचं हॅड प्लस V3 लिहा म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये कन्वर्शन करायचं आहे. लेट अस सी. सिंपल पास्टचं पास्ट परफेक्ट हॅड प्लस V3 लिहायचं आहे. नंबर 6, जर डायरेक्ट स्पीच मध्ये वॉज ऑब्लिक वेअर असेल तर इनडायरेक्ट स्पीच करताना हॅडबीन लिहायचं. हॅडबीन वॉज वेअर आयएनजी असेल तर हॅडबीन आयएनजी पुढे घ्यायचं आहे. म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये कन्वर्शन करायचं आहे. नेक्स्ट, डायरेक्ट स्पीच मध्ये हॅड असेल पास्ट परफेक्ट टेन्स हॅड प्लस V3 असेल हॅड प्लस V3 असेल तर रिमेन्स अनचेंज्ड त्याच्यामध्ये काही बदल करायचा नाही. पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर ते पास्ट परफेक्ट टेन्सच ठेवायचं आहे. नेक्स्ट, डायरेक्ट स्पीच मध्ये हॅडबीन असेल इनडायरेक्ट स्पीच करताना हॅडबीनच ठेवायचं, त्याच्यामध्ये काहीही बदल करायचा नाही. हॅडबीनच लिहायचं आहे. नेक्स्ट, डायरेक्ट स्पीच मध्ये शाल किंवा विल असेल तर इनडायरेक्ट स्पीच करताना शुड किंवा वुड लिहायचं आहे. डायरेक्ट स्पीच मध्ये कॅन असेल इनडायरेक्ट स्पीच करताना कुड लिहायचं आहे. कॅनचं कुड लिहायचं आहे. स्टुडंट, चेंजेस इन टेन्स, जर समजा तुम्ही टेन्स मध्ये होणारा बदल लक्षात ठेवला तर ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन पेपर मध्ये कृती पत्रिकेमध्ये जर ऑप्शन दिले असतील तर आपणास आन्सर कडे जाणं सोपं होईल. इट इज व्हेरी इझी टू फाइंड द आन्सर. दॅट्स वाय कीप दिस थिंग इन माइंड. चेंजेस इन टेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. काळामध्ये कसे बदल करायचे तो पाठ खूप महत्वाचा आहे. जर डायरेक्ट स्पीच मध्ये मे असेल इनडायरेक्ट स्पीच मध्ये माइट. डायरेक्ट स्पीच मध्ये नंबर 11 मस्ट असेल इनडायरेक्ट स्पीच करताना मस्ट किंवा हॅड टू लिहावे. मस्ट और हॅड टू. देन डायरेक्ट स्पीच मध्ये शुड वुड असेल इनडायरेक्ट स्पीच करताना शुड वुड आहे तसं लिहायचं. शुड किंवा वुड. नो चेंज. कॅनचं कुडचा आपल्याला कुडच ठेवायचं आहे. जर डायरेक्ट स्पीच मध्ये डू और डज असेल ऍज अ मेन वर्ब मुख्य क्रियापद म्हणून डू किंवा डज असेल
इनडायरेक्ट स्पीच करताना डीड लिहावे. डायरेक्ट स्पीच मध्ये डू नॉट किंवा डज नॉट असेल तर इनडायरेक्ट स्पीच करताना डिड नॉट लिहावे. डू नॉट डज नॉटचं डिड नॉट घ्यायचं. आणि जर समजा डायरेक्ट स्पीच मध्ये डिड नॉट असेल, डायरेक्ट स्पीच मध्ये डिड नॉट असेल तर इनडायरेक्ट स्पीच करताना हॅड नॉट प्लस जे मेन वर्ब आहे त्याचं पास्ट पार्टिसिपल फॉर्म घ्यायचं आहे. सो दिस इज ऑल अबाउट चेंजेस इन टेन्स. इथं पहिला पार्ट संपतोय. पहिल्या पार्ट मध्ये मी फक्त डायरेक्ट इनडायरेक्ट कन्वर्शन करताना कन्वर्टिंग डायरेक्ट इन टू इनडायरेक्ट स्पीच ओनली चेंजेस इन टेन्स, हाऊ द चेंजेस टेक्स प्लेस इन इनडायरेक्ट स्पीच. अप्रत्यक्ष कथन मध्ये कन्वर्शन करताना काळामध्ये नेमके कसे बदल होतात हा भाग मी पहिल्या पार्ट मध्ये कव्हर केलेला आहे. I hope that you will understand how the changes takes place in tense form while converting direct into indirect speech. So in next part, I will continue changes in pronouns and other words. Thank you so much.